मान्सून खूप अगोदर सुरू झालेला आहे ही वस्तुस्थिती. प्रशासन युद्धपातळीवर काम करतंय. मंत्री जयकुमार गोरे. मान्सून खूपच अगोदर सुरू झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, बारामती आणि मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. प्रचंड पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. नद्या भरून वाहत आहेत. काही ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करते. प्रशासन 24 तास अलर्ट राहून नदीकाठची गावं आहेत ज्या ठिकाणचा संपर्क तुटतो आहे अशा ठिकाणी त्या लोकांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकाचा पंचनामा करण्याचा आदेश सूचना दिलेल्या आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण कामालाही लागलेले आहोत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष कायम लोकांच्या सोबत राहणारा पक्ष आहे. जो पक्ष 24 तास लोकांसाठी काम करतो त्या पक्षाच्या निवडणुकीची चिंता नसते. भाजपाला निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्याची आवश्यकता नाही. जिल्हा परिषद ही व्यवस्था ग्रामीण भागातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याने मंत्री गोरे यांनी म्हटलेलं आहे. काही ठिकाणी अडचणी होत्या. त्या अडचणीच्या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करतं आहे. प्रशासनाला 24 तास अलर्ट राहून जे नदीकाठची गावं आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटण्यासारखी परिस्थिती अशा ठिकाणची काही लोक आहेत, वस्ती आहेत, यांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्या उपाययोजना त्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे त्या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पिकाची नुकसान झालेलं आहे त्या पिकाच्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, काही ठिकाणी अन्य काही नुकसान झालेलं आहे. या सगळ्याचा पंचनामा करून तातडीनं पर्यायी व्यवस्था उभ्या करण्याच्याही सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आणि तशा प्रशासनाला त्या भागातल्या प्रशासनाला तशा सूचना पोचलेल्या आहेत. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचंही काम प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून झालं. आणि सुदैवानं ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, ज्या भागामध्ये अधिकचा पाऊस पडतो आहे, ज्या भागामधली परिस्थिती गंभीर आहे अशा ठिकाणी अजून लोकांचा किमान जीवाचं नुकसान अजून कुठं तशी परिस्थिती होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कलेक्टर आणि संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत. आणि सुप्रीम कोर्टानं निवडणूक घेण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं शासन कामालाही लागलेलं आहे. येणाऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सगळ्याच निवडणुका पार पडतील. आणि भारतीय जनता पक्ष हा कायम लोकांच्यामध्ये राहणारा पक्ष आहे. लोकांच्या सोबत राहून कायम संघटन जिवंत ठेवणारा पक्ष आहे. त्यामुळं सामान्य माणसासाठी काम करत असताना जो पक्ष 24 तास काम करतो त्याला निवडणुकीची चिंता नसते. त्यामुळे आजही आम्हाला निवडणुकांची चिंता नाही. आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे सगळे कार्यकर्ते आणि आमचे सगळे नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार आहेत. आणि आम्ही निवडणुकीची तयारी करण्यासाठी वेगळ्या बैठका घ्यायची किंवा आढावा बैठक घ्यायची मला वाटते आवश्यकता नाही. पण एक रुटीनचा भाग आहे. जिल्हा परिषद ही व्यवस्था ग्रामीण भागासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा कामकाजाचा आढावा घेणं आणि सामान्य माणसाला या माध्यमातून न्याय देणं हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, यवतमाळ.